आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठिकठिकाणी शोभायात्रा निघतायत। अशीच भव्य अशी शोभायात्रा डोंबिवलीमधून निघणार आहे। आपण थेट जाणार आहोत डोंबिवलीमध्ये, कारण या शोभायात्रेपूर्वी महिला सज्ज झालेल्या आहेत आणि आपला प्रतिनिधी विनोद घाडगे आपल्या सोबत आहे। विनोद, आता काही वेळातच शोभायात्रेला सुरुवात होणार आहे, कसा उत्साह डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतोय? खरंच माधवी, थोड्याच वेळात ह्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीची जी शोभायात्रा आहे, ज्या प्रमुख शोभायात्रा महाराष्ट्रामध्ये निघतात त्यातली प्रमुख ज्या शोभायात्रा आहेत त्यापैकी डोंबिवलीची शोभायात्रा असणार आहे। आणि इथं यासाठी जय्यत तयारी सुरू आहे, ढोल ताशा पथकाने सगळे इकडे येत आहेत। आणि आपल्या मागे जर आपण बघितलं तर इकडे अनेक चित्ररथसुद्धा सज्ज करण्यात आलेले आहेत आणि हे महिला पथक आहे की जे आता थोड्याच वेळात यांच्यासोबत या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे। डोंबिवलीकर जी संस्था आहे त्या संस्थेतर्फे हे चित्ररथ आणि ह्या पूर्ण शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि आता तसे जे चित्ररथ आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत आणि ज्या महिला ज्या इथं आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। किती वर्षांपासून तुम्ही इकडे या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे? माझं दुसरं वर्ष आहे। आणि हा जी काही तुमचं वेशभूषा वगैरे आहे याची तयारी कधीपासून सुरू होते आणि किती किती एक्साइट आहात तुम्ही सगळ्या या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी? छान वाटतं। पण ह्या सगळ्याची तयारी कधीपासून सुरू होते? 4-5 दिवस झालं तयारी केली मी। तुम्ही कधीपासून या शोभायात्रेत येत आहे? मला 5 वर्ष झाली आणि बिंग अ राजस्थानी, आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन, तरी मला याची खूप आवड आहे आणि मी उत्सुकतेने पार्टिसिपेट करते दरवर्षी याच्यामध्ये। कसं वाटतं यामध्ये येऊन? खूप चांगलं वाटतंय। माझं पहिलं वर्ष आहे। नेहमी मम्मी येते, यावेळी मम्मी बोलली तू पण चल, तू पण बघ कसं होतं, म्हणून मी पण आले आज यावेळी। आणि हा फेटा वगैरे हे सगळं कुठून आणि कधीपासून तयारी सुरू केली होती? हो, खूप वेळ झालाय आणि सगळं ॲक्च्युली मम्मीने प्रिपरेशन केलेली। तर आपण पाहतोच आहे माधवी की अगदी थोड्याच वेळात ही शोभायात्रा सुरू होईल आणि ह्या महिला ज्या आहेत ज्या त्यांच्या गाड्यांवर स्वार होऊन जवळपास ह्यांचा 20 ते 25 जणांचा हा ग्रुप असणार आहे आणि तो ग्रुप या सोहळ्यामध्ये, या शोभायात्रेमध्ये सहभागी होईल। आणि सोबत अर्थातच तुला माहितीच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ढोल ताशे आणि इतर असंख्य कलाकारसुद्धा या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत आणि ते सगळं आपण लाईव्ह बघणार आहोत ABP माझावर। प्रत्येक क्षणाची अपडेट आपण घेणार आहोत ABP माझावर। नक्कीच विनोद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। हे सगळे शोभायात्रेचे रंग आज दिवसभर आपल्या प्रेक्षकांना आपण ABP माझावर दाखवत राहणारच आहोत। धन्यवाद विनोद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।